तर हे ब्रह्मन, आम्ही आपणास आदराने विचारत आहोत की आपण आम्हाला विषयभोगरहित, विषयांचा स्पर्शही न झालेल्या अशा तुमच्या चित्तातीत आनंदाचे कारण आम्हाला समजावून सांगावे. मग तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की हे राजा, मी केवळ आपल्या बुद्धीने ज्याचा स्वीकार केलाय असे माझे पुष्कळ गुरु आहेत, ज्यांच्यापासून मी स्वतः ज्ञान संपादन करून मुक्त होऊन जगात फिरतो. मी कोणाकोणाला गुरु केले ते तू आता ऐक. हे खूप ऐकण्यासारखं आहे की आपण गुरु करायचा कशासाठी, तर ते त्यांनी केलेलं त्यांनी सांगितलं. दत्ताने केलेले 24 गुरु: पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, भ्रमर, हत्ती, भृंग, हरिण, मासा, पिंगला, वेश्या, टिटवी, बालक, कुमारी, व्याध, सर्प, जाळे विणणारा कोळी आणि कुंभारीण माशी, असे हे 24 गुरु केलेले आहेत. हे राजन, मी या 24 गुरूंचा आश्रय केला. यांच्या चरित्रावरून मी स्वतःला शिकण्यास योग्य, ग्राह्य, त्याज्य काय काय आहे ते समजून घेतले. हे नहुष पुत्राचा पुत्र असणाऱ्या यदुराजा, ज्याच्यापासून जे आणि जसे मी शिकलो तसे मी तुला आता सांगतो, ते तू ऐक. आता ऐका की त्यांनी प्रत्येकाकडून काय काय शिकलं. पहिलं, पृथ्वी सांगितली होती त्यांनी. दैवाधीन असलेल्या प्राण्यांकडून पीडा केली जाणारा असा जो धीर पुरुष असतो, त्याने सर्व भूते दैवाधीन आहेत असे जाणून आपल्या विहित मार्गापासून ढळू नये, हे व्रत किंवा हा स्वभाव मी पृथ्वीपासून शिकलो. ज्याच्या सर्व कार्यामध्ये परोपकाराचा हेतू आहे, ज्याची उत्पत्ती केवळ दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी आहे, अशा साधूने पर्वतापासून काय शिकावे, वृक्षापासून काय शिकावे आणि आपले जीवन दुसऱ्यांसाठी आहे हे शिकावे. मुनीने प्राणधारणा करण्यापुरते अन्न मिळवावे, तेवढ्याने संतुष्ट व्हावे. शब्द, रस, गंध इत्यादी इंद्रियाच्या विषयांनी संतुष्ट होऊ नये. अशा प्रकारे ज्ञानाचा नाश होणार नाही, वाणी आणि मन यात विक्षेप होणार नाही, असा आहार घ्यावा. शीत उष्ण अशा गुणधर्मांनी युक्त असलेल्या विषयांचा उपभोग घेणाऱ्या योग्याने त्यातील गुणदोष पाहण्याची वृत्ती टाकावी. वायूप्रमाणे अनासक्त राहावे. पार्थिव देहामध्ये प्रविष्ट झालेल्या त्या देहाच्या गुणांचा आश्रय असा आत्मज्ञानी योगी वायू जसा विविध गंधांनी युक्त होत नाही, तसा देहगुणांनी बाधित होत नाही. देहामध्ये असलेल्या मुनीने आत्म्याचा देहादिकांशी काही संबंध नाही, म्हणून तो देहाने मर्यादित होत नाही हे जाणावे. म्हणून वस्तूंमुळे तो कधी खंडित होत नसतो, कारण तो ब्रह्मरूप असतो आणि आकाशाशी त्याचे साम्य असते. तेज, पाणी आणि पृथ्वी, आता ते एक 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 टप्पा सांगतायत गुरु कुणाकुणाला केलं. तेज, पाणी आणि पृथ्वी यांच्या विकाररूप पदार्थांनी, वायूने प्रेरणा दिलेल्या मेघांनी, काळाच्या मर्यादेत उत्पन्न झालेल्या देह आदींनी ज्याप्रमाणे आकाशबद्ध होत नाही, स्पर्शिले जात नाही, त्याप्रमाणे आत्मावरील पदार्थांनी संबद्ध होत नाही. निर्मल, लोकांवर सहज स्वभावाने प्रेम करणारा, मधुर भाषिणी, तीर्थस्थान होण्याच्या योग्यतेचा असा जलासारखा मुनी दर्शन स्पर्श कीर्तनाने, योगाने लोकांना त्यांच्या पापापासून तो मुक्त करतो. योगी हा अग्नीप्रमाणे कसा असावा ते मी तुला सांगतो. अग्नी जसा तेजस्वी असतो, तसा योगी हा ज्ञान आणि तप यांनी तेजस्वी असतो. योगी नित्य पवित्र असतो, तसाच अग्नीही असतो. त्यामुळे मी योग्याने कसे असावे हे अग्नीकडून शिकलो. अगदी कोठे गुप्त होतो, कोठे प्रकट होतो. आपल्या हिताची इच्छा ज्यांना असते त्यांना तो उपास्य असतो आणि सर्व ठिकाणी अन्नादिकांचा स्वीकार करतो. देणाऱ्याच्या संचित पापांचा नाश करतो आणि पुढे पाप होऊ देत नाही. आपल्या मायेने उत्पन्न केलेल्या या सत्य आणि असत्य अशा जगात प्रविष्ट झालेला आत्मा ज्याप्रमाणे अगदी काष्ठाचा आकार घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक शरीराचा आकार घेत असतो, पण मूलतः तो निराकार आहे. जन्मापासून मरणापर्यंत 6 भावविकार फक्त देहाचे असतात, ते आत्म्याचे नसतात. ते अव्यक्त अशा काळाच्या योगाने चंद्राच्या काळात जशा कमी जास्त होतात त्याप्रमाणे होत राहतात. आता त्यांनी एक एक सांगितलेलं आपण पाहत जाऊ पुढे, की योगी इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो. कोणी योग्य याचक आला की त्याला ते विषय देऊन टाकतो. या व्यवहारात त्याला मी मिळवले, हे मी मिळवले नाही,
असा काही अभिनिवेशच नसतो. हे सूर्यासारखे वागणे आहे. सूर्य कसा पृथ्वीवरचे जल आकर्षण करून घेतो, ते जल पुढे पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पुन्हा देऊन टाकतो. म्हणजे निरभिमानपणे तो हे कर्म करत असतो. स्वरूपात स्थित असलेला आत्मा द्वैतात्मक दृष्टीला प्रतीत होत नाही. प्रतिबिंब रूपाने सूर्य जसा दिसतो तसा आत्मा असतो. कोणाशीही कोठेही अतिशय स्नेह आणि संग ठेवू नये. विषयामध्ये आसक्ती आणि स्नेह ठेवणारा मतिमंद मनुष्य कपोतासारखा दुःखी होतो. आता कपोताचं त्यांनी एक वर्णन केलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना जब जब फूल खिले सिनेमा आठवत असेल. त्याच्यात एक था गुल्ल और एक थी बुलबुल, दोन चमन में रहते थे, असं ते गाणं होतं की नाही. तर ते कपोत आणि कपोती असे दोघं जण जोडपं आहे. आणि ते असंच जंगलामध्ये छान आपले आपले हिंडत असतात. त्यांना नंतर पुढे पिल्लं होतात. त्यांच्यासाठी चारा घेऊन यायला म्हणून त्यांना जावं लागायचं दूर. मग त्यामुळे एकमेकांचा सहवास आपोआपच कमी होतो. त्यामुळे एकमेकांच्यासाठी त्यांना आणखीन आणखीन प्रेम वाटायला लागतं. आपल्या पिल्लांबद्दलही प्रेम वाटतच असतं. आणि अशा परिस्थितीत ते दोघं चारा घ्यायला म्हणून इतके दूर गेलेले असतात. तेव्हा त्यांची पिल्लं त्या पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकतात. आणि मग ते आक्रोश करतात की अरे रे, हे काय झालं. आणि मग पहिल्यांदा ती येते चारा घेऊन, कपोती. ती पाहते की पिल्लं त्याच्यात गेलेली आहेत म्हणून. मग तिला खूप रडायला येतं. ती म्हणते मी जगून काय करू, मी या पिलांच्या बरोबरच जाते. म्हणून ती पण त्याच्यात उडी टाकते त्या जाळ्यामध्ये. ती जाते. थोड्या वेळाने कपोत येतो. तो पाहतो आपली पिलं पण नाही, आता बायको पण नाही, मी काय करू जगून. आणि मग त्याला सगळं निरर्थक वाटायला लागतं. हे सगळं रूपक आहे. हे आपल्याला सगळं संबद्ध आहे आपल्याशी. आणि मग तो कपोत आहे तो विचार करतो की जाऊ दे, मी पण जातो यांच्या बरोबर. मी एकटा जगून तरी काय करणार, ना माझी मुलं माझ्या जवळ ना बायको. असा विचार करून तोही त्याच्यात उडी टाकतो. आणि अशा पद्धतीने त्या पारध्याला आनंदाने तो आपलं जाळं घेऊन सुखाने जातो. कारण त्याला काय, त्याला पिल्लं मिळतात, कपोती मिळते, कपोतही मिळतो. त्यामुळे तो खुश होतो आणि तो ते जाळं घेऊन निघून जातो. याच्यातून शिकण्यासारखं एक आहे खरं. कपोत, कपोती आणि पिल्लं हा आपण संसार करणारे जे लोक आहोत तर त्यावरचं केलेलं रूपक आहे. आपण भगवंताचं अधिष्ठान आपल्या संसाराला असंच ठेवत नाही आणि नुसता प्रपंच करत राहतो. थोडं अधिष्ठान ठेवलं तर कपोताला शेवटी वाटलेलं आहे एक क्षणभर की अरे, मी मला मिळालेल्या आयुष्यामध्ये कधीच कसा बरं काही विचार केला नाही भगवंताचा. पण गमतीची गोष्ट अशी आहे की या ज्या सगळ्या पशुयोनी आहेत, या पशुयोनीमध्ये मनात आलं तरी भगवंतापर्यंत जाता येत नसतं. या सगळ्या पापयोनी आहेत. आणि मनुष्य योनी कशी आहे, मी मागच्या वेळेला सांगितलं होतं तसं, की तिथे कर्मसाम्य दशा आलेली आहे की पाप आणि पुण्य हे आपण बरोबरीने केलेले आहे 50-50%. म्हणून आपल्याला पाप दाबून टाकून पुण्य वाढवणं हे मनुष्य जन्मात शक्य आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेली मनातली वृत्ती मोक्ष मिळवायचा आहे. याला म्हणतात मुमुक्षु. की मला मोक्ष मिळवावा असा वाटतोय, असं वाटणं, मुमुक्षुची इच्छा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग काय होतं, मग आपल्याला कुठेतरी चांगलं काहीतरी ऐकावंसं वाटतं. ऐकलेलं आहे ते आचरणात आणावंसं वाटतं. मग मनुष्य आपोआपच आचारांनी, विचारांनी, श्रवणामुळे, श्रवणाचे फळ रामदास सांगतात, क्रिया पालटे तात्काळ. आपण जर कोणतीही गोष्ट ऐकली तर ताबडतोब त्याचा परिणाम होत असतो. नाथानेच एका ठिकाणी खूप सुंदर ओवी लिहिलेली आहे की दोघं जण असेच मजल दर मजल करत काशीला चाललेले असतात. आणि ते जात असताना एका ठिकाणी काय होतं की काशी आता जवळ आली. अशा एका ठिकाणी तिथे ते धर्मशाळेत झोपलेले असतात. आणि धर्मशाळेमध्ये एका चाळांचा आवाज ऐकायला येतो. आपण म्हणतो की कपोत आणि कपोती कसे सगळे जाळ्यात अडकतात आणि मग संपून जातं त्यांचं आयुष्य. तर त्याचं कारण असं आहे की या पशुयोनी आहेत, तर ही कर्मयोनी नाहीये. मनुष्य ही कर्मयोनी आहे. आपण या कर्मयोनीमध्ये जन्माला आल्यानंतर पापाचा विचार करू शकतो आणि त्याच्यापासून परावृत्त होऊन पुण्याकडे जाऊ शकतो. म्हणून आपण आपल्याकडून प्रयत्न करावा
तर त्याच्यासाठी नाथांनीच एका ठिकाणी खूप सुंदर दृष्टांत दिलेला आहे, तो मी सांगत होते. नाथांनी एका ओळीमध्ये असं सांगितलंय की दोघं जण मजल दर मजल करत काशीला निघालेले असतात, मित्रच आहेत. आणि मग ते ठरवतात की आपण आता काशीला जाऊ. मी आत्ता म्हणलं तसं कर्मसाम्य दशा आहे. एक वाटतं त्यांना की आपण जावं जरा पुण्यमार्गाला, म्हणून प्रयत्न करतात. आणि अगदी आता काशी जवळ आलंय, त्याच्या आदल्याच गावामध्ये धर्मशाळेत ते झोपलेले असतात. तर त्याच्यात एकाला चाळांचा आवाज ऐकायला येतो, नर्तकीच्या. आणि एकाला टाळांचा आवाज ऐकायला येतो. आणि त्याला चाळांचा आवाज ऐकायला येतो, तो त्या कोठीवर जातो तिच्या नर्तकीच्या. आणि ज्याला टाळांचा आवाज ऐकायला आलाय तो तिकडे जातो, भजन मार्गाकडे. म्हणजे किती जवळ आला होता देवाच्या. आणि तिथून तो परावृत्त झाला आणि चाळ असलेल्या ठिकाणी गेला. आणि हा आहे तर तो टाळ ऐकायला गेला आणि तिथून पुढे भजन कीर्तन या सगळ्या समागमातून भगवंतापर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजे तुम्ही चाळ ऐकता का टाळ ऐकता ह्याच्यावर तुम्ही पुढे कुठे जाणार आहात, मोक्षाप्रत जाण्याची तुमची कितपत तळमळ आहे, हे ठरत असतं. अशी ही मनुष्य योनी आहे की ही कर्मयोनी आहे. आपण इथे पाप कमी करून पुण्य वाढवू शकत असतो. म्हणून काय करायचं तर श्रवण चांगलं करावं. श्रवणाचे फळ क्रिया पालटे तात्काळ. आपल्याला श्रवणातून खूप छान गोष्टी मिळत असतात आणि मनुष्य आपली स्वतःची उन्नती करून घेऊ शकत असतो. पारमार्थिक. तर पारमार्थिक हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणूनच यदू विचारत असतो तर त्यांनी सांगितलेले की मला अवधूत भेटला, तर त्यांनी काय सांगितलं की मी असे 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 गुरु केले आणि त्या गुरूंच्याकडून मी काय काय कोणाकडून घेतलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत जे गुरु सांगितलेले आहेत, मी परत एकदा ते रिपीट करू का, कोणाकोणाला गुरु केलं होतं ते ऐकायला आलं नव्हतं का? नाही, ते ऐकायला आलंय ते. आलेलं आहे ना? हा, हा. मग ठीक आहे. हा. मग त्याच्यामध्ये त्यांनी पृथ्वी सांगितलेली आहे, पृथ्वी कशी क्षमाशील आहे. त्याच्यानंतर जल सांगितलेलं आहे. तर ते जल जे आहे त्या जलाची कविता आहे, म्हणजे पाणी. मी अशीच नाथषष्ठीच्याच माझ्या पारायणामध्ये त्यांनी जलाचं जेव्हा सांगितलं होतं वर्णन, ते मला खूप आवडलं. तर ती कविता केलेली आहे, ती ऐका म्हणजे तुम्हाला छान. मी मुद्दाम ह्या असं मध्ये मध्ये घेते म्हणजे कोरडा अध्यात्म वाटत नाही, थोडं कुठेतरी आपल्याला ओलसरपणा येतो त्याच्यात. म्हणून नदी निघते पर्वत माथा सोडून झरझर खाली झेपावते, मनी ध्याते अथांग सागर असंख्य सरिता यांचे दृढ नाते, मधुस्मरणे वाहत जाता फुलविधरेवर पाचूंची कुरणे, दो खांदी फुलवित फुलवित आबादी, नदी तिरी गावे शहरे वसती नगरी, ऐलतटी फळाफुलांची अन पक्ष्यांची ही दाटी, पैलतटी किल्लारांची उदंड दुधदुभती, किती गावे टापू आणि प्रदेश नवे, काठाभवती वने उपवने बागा फुलती, दोहिथडी मनुज सुखाची पुरवंडी, तृप्त मनी सागरास नदी जाते मिळून, प्रवास हा किती मौजेचा पहा पहा, रवी तेजे बाष्प नभी ढग म्हणून सजे, अवनीवरती त्यातून धारा कोसळती, धन्य धन्य सरिता मग मिळती सागरा, आधी पोसून या जगता, आधी पोसून या जगता. अशा लोकांना नाथांनी सांगितलेले आहे की यदू सांगतो तो अवधूत म्हणालाय की मी असे हे गुरु करत असतो. अशा पद्धतीने त्यांनी हे गुरु केलेले आहेत. आपण आता कपोत आणि कपोती पर्यंत आलो होतो. त्याचं कारण कपोत आणि कपोती हे मनुष्य जन्मातलं आपल्या इथलं एक जोडी स्त्री पुरुषाची आपल्या स्वतःच्या मुलाबाळांकडे लक्ष देणारी, पण प्रपंचातून बाहेर पडून परमार्थाकडे न बघता फक्त सुख याचाच अनुभव घेणं. म्हणजे कोणतं सुख तर प्रापंचिक सुख. वास्तविक प्रापंचिक सुखाची गंमत अशी आहे बरं का, की योग वासिष्ठामध्ये त्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचं. की तुम्हाला असं वाटत असतं हे माझे डोळे आहेत, हे माझं नाक आहे चाफेकळीसारखं सुंदर आहे, हे माझं तोंड आहे, हे माझं कपाळ आहे, हे माझे कान आहेत, हे माझे हात आहेत,
आपलं काय हो यातलं? आपल्याला देह कोणी दिला? तर देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. आपल्या आई वडिलांच्या कुशीतून आपण जन्माला आलेलो. म्हणजे मला जे माझं माझं वाटतंय ते माझं आहे का? तर नाहीये. मग देह माझा नाही. पुढे काय झालं? पुढे मग मला आई वडिलांनी शाळेत घातलं. मग मी शिक्षण घेतलं. कोणी शिक्षण दिलं? गुरूंनी दिलं. म्हणजे माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते कोणाचं आहे? गुरूंचं आहे. माझ्याजवळ शक्ती आहे ती कोणाची आहे? ती अशीच त्यांनीच शिकवलेल्यांची आहे. माझ्याजवळ जे प्रेम आहे आई वडिलांनी दिलेले, हे सगळे कुटुंबीय माझ्यावर प्रेम करतात. थोडक्यात विद्या माझी नाही, म्हणजे समाजाने मला काहीतरी दिलेलं आहे, आई वडिलांनी काहीतरी दिलेलं आहे, प्रपंचाने काहीतरी दिलेलं आहे. आपलं काय आहे याच्यातलं? काही नाहीये. मग तरीही देवाने मला हे वापरायला दिलं असं नाही का मनात यायला पाहिजे की हे देवाने मला दिले. आपण मागितलंय का हो? हात पाय आपल्याला सगळं दिलं ना. आपण जन्माला किती छान आलो की नाही. मग हे सगळं जर दिलेलं असेल तर मग मी माझ्या हाताने का कष्ट करू नयेत गरिबांचे? जे मला फुकट मिळालेलं आहे, देवाने आपल्याला सगळं फुकट दिले, आपण कुठे त्याच्यासाठी काय पैसे मोजले? मग देवाने मला जर हा इतका चांगला देह दिला असेल तर मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी सगळ्यांसाठी इतरांसाठी काहीतरी कार्य करायला पाहिजे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जो अशा पद्धतीने विचार करत नाही आणि कार्य करत नाही, समाजासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी, जगासाठी, कोणासाठी, दुसऱ्यासाठी काहीतरी करणं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण मला हे जे मिळालेलं आहे ते मी मिळवलेलं नाही. मला हे आई वडिलांच्याकडून, गुरुजनांकडून, भगवंताकडून मिळालेलं आहे. यातलं काहीही माझ्या कर्तृत्वाचं नाही. म्हणून कोणत्याही कर्माचं फळ आपण मागायचं नाही. अशी खरं सांगायची तर योग वासिष्ठातली शिकवण आहे. म्हणून त्यांनी योग वासिष्ठातला शब्द खूप सुंदर आहे. त्यांनी म्हणलंय अंतस्त्यागी बहिस्संगी. अंतस्त्यागी म्हणजे आतून काय असलं पाहिजे तुम्ही, की सगळ्याचा त्याग केला पाहिजे. कशाचा? कर्म फळाचा. की याचं फळ मला मिळालं पाहिजे. अरे तुम्ही कसे मागता फळ? हात कुणी दिले तुला? तू जेव्हा अन्न खातोस, चावतोस, दात कुणी दिले तुला? ही जीभ इतकी सुंदर बोलते, कोणी दिली तुला? हा आतून उच्चार येतो शब्दांचा. ही वाचा कोणी दिली तुला? मग ह्यातलं आपलं काय आहे? आपलं काही नाहीये. हे मला सगळं दिलेलं आहे. देवानी दिलं, आई वडिलांनी दिलं, समाजाने दिलं. मग मी काय करायला पाहिजे? तर आतून सगळ्याचा त्याग करायला पाहिजे. म्हणजे मनातून इच्छा करायची नाही की मला याचं फळ मिळालं पाहिजे. म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरांचं दृष्टांत खूप सुंदर आहे याच्यासाठी, की तुम्ही जेव्हा आंबा खाता तेव्हा काय करता? साल आणि कोय टाकताच ना. हं? मग साल आणि कोय हे काय आहे? एक काय आहे की हे मी करतो, हा अभिमान तो आधी टाकायचा आणि मला फळ मिळालं पाहिजे, ही कोय. हे दोन्ही टाकून द्यायचं. मधला रस आहे तर तो फक्त घ्यायचा. म्हणजे मग आपोआप काय होतं की आपल्याला मला फळ मिळालं पाहिजे हे होतच नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कर्तृत्वाचा मधू, कर्मफलाचा आस्वादू, अशी ज्ञानेश्वरांची ओवी आहे. काय टाकायचं तुम्ही? कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोन गोष्टी टाकायच्या. कशा? आंब्याच्या कोळीसारख्या आणि सालीसारख्या. ते नाहीच आहेत ना कधीच ग्राह्य, ते टाकूनच द्यायचे असतात. तशीच गोष्ट हे मी केलं असं आपण कधीच म्हणायचं नाही आणि म्हणून मला त्याचं फळ मिळालं पाहिजे असंही म्हणायचं नाही. अशी आपल्याला संतांची शिकवण आहे. आणि शिकवण कशातून मिळते? तर सगळं आपण जर मन लावून ऐकलं तर. आता त्याच्यासाठीचा एक खूप सुंदर दृष्टांत त्यांनी दिलेला आहे बरं का, की आपण बोलतो तेव्हा कुठून येतात सगळे शब्द? तर आतून येतात. तर तेव्हा कोण बोलतं? जीभ बोलते. त्यावेळेला जीभ काय आहे? जीभ कर्मेंद्रिय आहे. हं? ती वाचा तयार करते. आणि हेच आपण अन्न खातो तेव्हा ती कडू, आंबट, खारट, तिखट, गोड या चवी सांगते. तेव्हा जीभ काय आहे? तेव्हा जीभ ज्ञानेंद्रिय आहे. हं? म्हणजे जिभेला दोन्ही कार्य करावी लागतात. एक तर ती ज्ञानेंद्रिय पण आहे
आणि दुसरं म्हणजे ती कर्मेंद्रिय पण आहे. पण आणखी एक मोठा फरक आहे बरं का जिभेच्या कर्म करण्याच्या पद्धतीमध्ये. ती काय करते, बाहेरून आलेलं अन्न आतमध्ये घेते, हे बाहेरचं आहे. आणि वाणी आतून बोलते, आतून बोलते, वाणी आतून येते आणि अन्न बाहेरून आत जातं. तर ही जी रहदारी आहे ती सगळी कुठे होते, जिभेजवळ होते. म्हणजे जिव्हा कोणाची, सगळ्यांची जिव्हा ही ज्ञानेंद्रिय पर का आपण रामनाम बसवलं देहली दीप न्यायानी. तर उंबरा हे कसं आहे, मधलं घर आणि ओसरी याच्यामध्ये जर का आपण दिवा लावला तर दोन्हीकडे प्रकाश पडतो. तसं जिभेवर जर रामनाम ठेवलं तर आतून पण उजळून निघेल आपली वाचा, आणि आपण जे अन्न खातो तर ते अन्न पण आपल्याला अमृतामध्ये रूपांतरित होऊन शक्ती देईल. असं दोन्ही गोष्टी होतात. कधी जर उंबऱ्यावरच्या म्हणजे जिभेवर आपण नाव ठेवलं रामनाम, तर आपोआप ही गोष्ट घडेल की आतून काय येते ते आणि बाहेर काय जाता येते हे दोन्हीही शुद्ध होईल, पवित्र होईल. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे असं आपल्याला ते सांगतात. पुढे त्यांचं सांगणं असं आहे की ब्राह्मण म्हणाला, जसं दुःख आणि सुख व्हायचं असेल तसं प्राण्यांना इंद्रियांपासून होत असतं, तसं ते स्वर्गातही होतं, नरकातही होतं. म्हणून विवेकी माणसाने त्याची कधीही इच्छा करू नये. कारण कुठेही गेलं तरी त्याच्यासाठी त्यांनी वापरलेले शब्द ते अगदी मला वापरायचे वाटत नाहीत, पण कळावं म्हणून त्यांनी म्हणलेले की जे सुख स्वर्गी इंद्रासी तेची विष्ठे माझी सुकरासी. म्हणजे जो समागम आहे त्याचं सुख इंद्राला जे मिळतं ते डुकराला मिळतं, वेगळं काही नाहीये. म्हणून तुम्ही काय करा, हे जाणून साधूजन उभयभोगी न घाली ती मन, भोगात मनच ठेवायचे नाही. नेदवे प्रेतासी आलिंगन तेवी साधूजन विषयांसी. म्हणून काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या साहीही विषयांपासून हे साधू लोक खूप लांब असतात. कामक्रोध आड पडले पर्वत राहिला अनंत पलीकडे. तो जो पलीकडे गेलेला आहे तो आपल्याला काम क्रोध हे सगळंच्या सगळं हळूहळू जिंकून पुढे जायचंय. आता पुढे ते कोणाचं नाव सांगतात, अजगर. अजगराप्रमाणे उदासीन असणाऱ्या स्वस्थ पडून राहणाऱ्या योग्याने दैववशात जे प्राप्त होईल ते सेवन करून जगावे. मग त्यांना रसाळ असो, निरस असो, थोडे असो, पुष्कळ असो वा न मिळो, अजगराचे ते एक वैशिष्ट्य आहे, तो नुसत्या हवेवर सुद्धा राहू शकतो. तो कित्येक दिवस तसा पडून राहतो. मिळेल ते घेतो. रसाळ असलं तरी ठीक, निरस असलं तरी ठीक, थंड थोडं पुष्कळ जसं असेल तसं तो खातो. तो कधीही म्हणत नाही की मला अमुक एक पाहिजे म्हणून. जर अन्न मिळाले नाही तर आपल्या दैवात अन्न असेल तेव्हा मिळेल अशा पद्धतीने तो धैर्याने उद्योग न करता पुष्कळ दिवस अन्नाशिवाय पडून राहतो. इंद्रिये बल मनाचे, शरीराचे बल उत्तम असणाऱ्या देहाला सुद्धा सर्व कर्मांनी रहित अवस्थेत धारण करणाऱ्या योग्याने अशा पद्धतीने निद्रा सुद्धा न घेता स्वस्थ पडून राहावे. म्हणजे नैष्कर्म्य अवस्था असं त्यांचं सांगणं की मला अन्न मिळालं पाहिजे, त्याच्यावरती अवलंबून अजगर कसा राहत नाही तसं योग्यांनी राहू नये. परमार्थाला चुकू नये, स्वहिताला मुकू नये. डोळे आणि कान समर्थ असले तरी कर्मापासून त्यांना दूर ठेवावे. कारण काय आहे, आपल्याला समजा मोठे असे बागच्या बाग दिसली, चिक्कूची आहे, पेरूची आहे, आंब्याची आहे, जायचं फळं तोडावीशी वाटतात, घेतलं खाल्लं, आपल्या मालकीचं आहे का हा विचार तेव्हा मनात येत नाही. दिसलं, इंद्रिय काय, डोळा, मला दिसलं, पुढे काय खावंसं वाटलं, मन आहे, झालं. मग आम्ही पाय, लगेच आज्ञा झाली पायांना, जा रे, गेलो आपण तिथे, पाडलं, हातांना आज्ञा झाली, ओढा, ओरबाडा, काढा. आणि मग आपली सगळी इंद्रिय त्याच्या कामाला लागतात का, मनात एक इच्छा झाली म्हणून. म्हणून काय करावं, ही सगळीकडून आपण अजगर जसा आहे, जेव्हा जे जेवढं मिळेल तो त्याचा आहार असतो. काही नाही मिळालं वारा पिऊन नुसता अजगर राहत असतो. म्हणून काय करावं, परमार्थाला चुकू नये, स्वहिताला मुकू नये,
डोळे कान इत्यादी इंद्रिय समर्थ असली तरी त्यांना त्यांच्या कर्मापासून दूर ठेवावे. म्हणजे डोळ्यांना जरी दिसत असली चिक्कूची बाग आहे, पण पायांना आज्ञा करूच नाही की तिथे जावं, हातांना आज्ञा करूच नाही की झाडावरून आपण चिक्कू तोडावेत. कर्मापासून इंद्रियांना दूर ठेवावे. आता समुद्राविषयी ते सांगतात की मी समुद्राकडून काय शिकलो, तर समुद्राप्रमाणे योग्याने राहावे. समुद्राचे पाणी निश्चल असते, तसे या योग्याने निश्चल राहावे. वरून प्रसन्न आणि आत गंभीर. सागराचे यथार्थ स्वरूप कोणालाही कळत नाही, तसं योग्याचं यथार्थ स्वरूप लोकांना कळत नसते. सागर ओलांडायला कठीण असतो, तसं योग्याचं मन कोणी मोडू शकत नाही. सागर अपार आहे, तसाच योग्य आत्मस्वरूपी असल्यामुळे काळाच्या स्थळाच्या त्याला मर्यादा नसतात. सागर अक्षोभ्य असतो, म्हणजे सामान्य लोकांच्याकडून सागर कधी क्षुब्ध होत नाही. तसंच योगी कोणतेही विकार त्याला नसल्यामुळे कधी विचलित होत नाही. म्हणून योग्याचे जीवन असे आदर्श असावे, असं त्यांनी सांगितलेले. पुढे ते सांगतात, पावसाळ्यात पूर आलेल्या नद्या समुद्रात पाणी ओतत असल्या तरी सागर आनंदी होत नाही, आणि उन्हाळ्यात नद्यांचं पाणी आटलं म्हणून काही तो सुकून दुःखी होत नाही. त्याप्रमाणे जो मुनी विषय वासना सोडून नारायणाची भक्ती करतो त्याने आपले मनोरथ सफल झाले असं समजून हुरळून जाऊ नये, आणि मनोरथ विफल झाले म्हणून शोकही करू नये. देवाची मूर्तिमंत माया अशी जी स्त्री, तिला पाहून विषयी पुरुष त्याच्या ज्ञानेंद्रियावर ताबा नसल्यामुळे तिच्या हावभावांनी मोहित होतो. अग्नीच्या रूपावर भाळलेल्या पाखराप्रमाणे भयंकर अज्ञानरूपी अंधकारामध्ये पडतो, आणि मायेने रचलेल्या सुवर्णालंकार वस्त्रे स्त्री यांनी आसक्त झालेला आपल्याला हा भोग मिळाला पाहिजे या अभ्यासाने ज्याचे चित्त क्षुब्ध झाले आहे, असा पुरुष पतंगाप्रमाणे नाश पावतो. तर पतंग हा त्यांनी आता गुरु केलेला आहे की मी अशा पद्धतीने मोहात सापडणार नाही आणि मी माझा स्वतःचा नाश करून घेणार नाही. योग्याने गृहस्थांना पीडा न देता जेवढ्या अन्नाने देहाचा निर्वाह होईल तेवढेच, म्हणजे प्रत्येक घरातून मुठभर धान्य एवढेच ग्रहण करावे, अशी मधुकरी वृत्ती स्वीकारावी. त्याच्यासाठी कोणाला गुरु केलं? मुंगी, मधमाशी प्रत्येक फुलातून थोडा थोडा मध घेतात. त्याप्रमाणे मुनीने थोडी भिक्षा घ्यावी आणि पुढे जावे. फुलाफुलांवरून हिंडत हिंडत मधमाशी साररूप मध घेते, त्याप्रमाणे विवेकी मुमुक्षूने सर्वच लहान मोठ्या शास्त्रांपासून आपल्याला सारयुक्त काय आहे ते ग्रहण करून त्या शास्त्रातून पुढे जावे, दुसरे शास्त्र अवलंबावे. भिक्षा मागून आणलेले अन्न संध्याकाळच्यासाठी उद्यासाठी साठवणीत ठेवू नये. हात किंवा पोट हेच पात्र आहे असं समजावं, तेवढंच मागावं, तेवढंच संपवावं. संग्रह करणारा भिक्षू हा माशीप्रमाणे नाश पावत असतो. भिक्षा मागणाऱ्या मुनीने संध्याकाळच्यासाठी उद्या सकाळच्यासाठी असा संग्रह कधीही करू नये. संग्रह करणारा भिक्षेकरी मधमाशीसारखा संग्रह केलेल्या वस्तूसह नाश पावतो. तुम्ही पहा, मधाचं पोळं लागलेलं असतं, अविश्रांत कष्ट करतात सगळ्या मधमाशा, आणि इथून तिथून गोळा करून मध आणतात. ती सगळी पॉकेट्स मधानी भरलेली असतात. कोणीतरी येतो आणि सगळं पोळं काढून नेतो, माशांना मारून टाकतो. म्हणजे माशा जीवानीशी जातात, आणि त्यांनी संग्रह केलेलं जे आहे ते त्यांना मिळतं का? तर नाही मिळत. म्हणून संग्रह वाईट असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतात, भिक्षुने तरुण स्त्रीला, मग ती लाकडाची बाहुली केलेली असली तरी तिला सुद्धा पायानेही स्पर्श करू नये. कारण हत्तीणीच्या कामनेने हत्ती जसा खोड्यात पडतो आणि बांधला जातो, तसा मनुष्य स्त्रीच्या स्पर्शाने बद्ध होतो. म्हणून विवेकी शहाण्या मुमुक्षूने स्त्रीला आपला मृत्यू आहे असे समजावे आणि तिच्याजवळ कधीही जाऊ नये. विषय वासना ही अग्नीसारखी असते. ज्याप्रमाणे एका हत्तीला दुसरे बलाढ्य हत्ती मारतात, तसे स्त्री सहवास करणारा पुरुष स्त्रीमुळे मारला जातो. बघा, रामायणात सीतेमुळे आणि महाभारतात द्रौपदीमुळे महायुद्ध झालेली आहेत. स्त्रीमुळे इतकी माणसं मरतात, खूप मोठ्या प्रमाणात अनर्थ होतो. म्हणून स्त्री हा मोहाचा खूप मोठा एक कारणभूत घटक आहे. लोभी लोक
कष्टाने धन साठवतात, ते धन ते लोक दान सुद्धा करत नाहीत आणि स्वतः पण उपभोगत नाहीत. दुसरा कोणीतरीच येतो आणि ते सगळं दान घेऊन लुटून निघून जातो. मध काढणारा मनुष्य मधमाशांनी जमवलेल्या मधाचा जसा उपभोग घेतो, तसे गुप्ततेने साठवून ठेवलेल्या धनाचा काही लक्षणांवरून सुगावा लागतो आणि दुसराच मनुष्य ते हरण करून घेऊन जातो. मग ह्यांनी साठवलेल्याचा याला काय उपयोग झाला? ना तो स्वतः उपभोग घेत, ना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याचा वापर करत, कोणीतरी येतो आणि घेऊन निघून जातो. म्हणून मी संचय करतो, मी संग्रह करतो, ह्या गोष्टीची मनाला सवयच लावू नये. त्यांनी म्हणलंय, हाताची थाळी करावी, इथे मावेल एवढं मिळवावं, खावं आणि गप्प बसावं. साठवणूक केली की संपलं. त्याच्यासाठीची त्यांची एक खूप सुंदर गोष्ट आहे, याच्यातच आहे की एक संन्यासी असतो, असा घरदार सोडून येतो बिचारा, आणि आल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की त्याची जी लंगोटी असते तर तिला भोग पडते. मग त्याच्या लक्षात येतं की कोणीतरी उंदीर दिसतोय इथे, कुरतडतोय. मग तो काय करतो की उंदराने एवढा त्रास देऊ नये म्हणून एक मांजर ठेवतो, म्हणजे मग आपोआपच उंदराचा नायनाट होईल. आणि मग काही दिवसांनी त्या मांजराला आता पाळलंच आहे म्हणल्यानंतर काय झालं, तर त्या मांजराला दूध द्यायला पाहिजे. मग आता मांजराला दूध कुठून? मग तो खालती सांगतो गावामध्ये. मग ते म्हणतात की काय काळजी करू नका, मी तुमच्याकडे गाय पाठवून देतो वरती. मग गाय येते त्या संन्याशाकडे. ती गाय जेव्हा येते, रोज दूध काढायचं, मांजरीला दूध द्यायचं. मग ती मांजरी काय करते की त्याच्या मठीमध्ये कुठं उंदीर होऊ देत नाही. आता गाईला सांभाळायचं, तिला चारा पाहिजे. आली की नाही गंमत? म्हणजे आता मग ते म्हणतात तुम्ही नका काळजी करू, हा एवढा एक तुकडा आहे ना, हा मी शेताचा तुम्हालाच देतो. म्हणून तो माणूस त्यांना देतो. आता तो संन्याशी येतो, तो खूप गावामध्ये लोकप्रिय आहे, चांगलं सांगत असतो, प्रवचन करत असतो, चांगल्या गोष्टी देत असतो लोकांना. तर सगळ्यांना तो आवडत असतो. त्यामुळे मग लोक त्याच्यासाठी तो शेतीचा तुकडा देतात. आता तो म्हणतो एवढी शेताची उस्तवार कोण करणार? ते म्हणतात मग तुम्ही लग्न करा. मग ती बायको असते तर ती शेतीकडे होईल. म्हणजे तो घरदार सोडून आला इथे आणि पुन्हा इथे येऊन त्यांनी काय केलं? पुन्हा प्रपंच सुरू केला. म्हणून मुले कुठार, मुळातच तुम्ही काय करायला पाहिजे की ह्या गोष्टी ठेवायच्याच नाही. नकोच, कशाचीच आस करायची नाही. एक आस केली की त्याच्यातून दुसरं, तिसरं, चौथं. आणि माणसाची ही जी हवं आहे, ही हाव नसते संपत. संस्कृतमध्ये खूप सुंदर श्लोक आहे. आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. अशा नावाची एक साखळी आहे. तर त्या साखळीची गंमत अशी आहे की यया बद्धा प्रधावंती, त्यांनी बांधलेले जे आहेत ना ते धावत सुटतात. कारण आशा काय करते, माणसाला मागे धावायला लावते. हे पूर्ण करायचे मला, हे पूर्ण करायचे. आधी काय करावं असं वाटतं, सायकल घ्यावीशी वाटते, मग आपल्याला असं वाटतं स्कूटर घ्यावी, मग आता वाटतं गाडी घ्यावी, त्याच्यानंतर वाटतं आपलं स्वतःचं मोठं घर असावं, घर घेतलं वाटतं बंगला असावा, मग वाटतं आपल्याला शेती असावी. संपत नाही. आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला ययाबद्धा हा प्रधावंती. धावत सुटतात. हे पूर्ण झालं, आता मला हे पाहिजे, मग हे पाहिजे. ययाबद्धा प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. पण जो आशेच्या आहारी जात नाही तो कशाच्याही मागे पळत नाही. मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत, असं त्यांनी सांगितलेले. फार सुंदर श्लोक असतात संस्कृतमध्ये. असं झटकन आपल्याला त्या एका सारभूत वाक्यात आपल्या आयुष्याचा पटच दाखवून देतात की तुम्ही किती आशाळभूत आहात, तुम्हाला कसं हवं 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 वाटतं, आणि त्याच्यातून तुम्ही काय करता नेमकं की आत्तापर्यंत मिळवलेलं जणू भगवंताच्या कडे जाणाऱ्या वाटचालीवरचं जे काही सुख अनुभवलेलं होतं ते तर थोडंसंच राहिलंय. तेवढं गेलं की मला परमात्मा बहुतेक भेटणार आहे. अशा ठिकाणी हा संन्याशी वेड्यासारखा एका उंदराच्या, त्या मांजराच्या, त्या गायीच्या, त्या शेताच्या आणि शेवटी पुन्हा बाईच्या असा कसा चक्रात अडकतो की ज्या बाईला सोडून तू निघून आलास तेच पुन्हा तू इथे उभं केलंस. अशा पद्धतीने मनुष्य नकळत अडकत जातो. आणि बरं, तू तपासतो ना स्वतःला, तेव्हा त्याला कळत नाही
की खरं माझं काय चुकलं, मी बरोबरच होतो असं वाटतं. ही सगळ्यात मोठी चूक असते की आपल्याला आपली चूक नाही समजत आणि आपण त्याच्यात सारखे सारखे आपोआप गुंतत गुंतत जातो. आणि ही कोणाची होते ही परवड? प्रापंचिक माणसाची होते. आपण प्रापंचिक आहोत, त्यांना या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. पारमार्थिक जो मनुष्य आहे, म्हणून माणसाने काय करावं, तर श्रवणाचे फळ आहे ना, रामदासांनी सांगितलेलं ते इतकं खरं आहे की क्रिया पालटे तात्काळ. आपल्याला एक काहीतरी अशी भक्कम बाजू पाहिजे की मला हे करायचंच आहे. म्हणजे कोणी एक ग्रंथ घेतला तरी चालतो, कोणी ज्ञानेश्वरी घ्यावी, कोणी दासबोध घ्यावा, कोणी हा नाथभागवत घ्यावा. एक काहीतरी ग्रंथ घेतला तरी सुद्धा अनुलक्षून त्याला आपण वागत राहिलो तर आपल्याला नाथ कसे वागलेले, ज्ञानेश्वर कसे वागलेले, त्या पद्धतीने मी माझी पावलं टाकू शकतो का, एवढा विचार तर करता येतो. मग जेव्हा जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपण ज्ञानेश्वरांनी इथे काय केलं असतं बरोबर, मग मला ते करता येतंय का, याचा आपण विचार करतो आणि अरे माझं चुकलं ह्या एका निर्णयाला येतो. नाही तर माणसाला त्याची चूक दिसत नसते. मी चुकत नाही असंच प्रत्येक माणसाला वाटत असतं. तर माझी चूक बघण्याची मला जेव्हा सवय होते ती कशाने होते? श्रवणाने होते. कारण श्रवणात काय येतं? साधू संत कसे वागले निरनिराळे, त्यांच्या वागण्याची पद्धत आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि मग आपण त्याच्यातून अनुकरणाने शिकत राहतो की अरे मला असं वागलं पाहिजे, म्हणजे मला थोडी प्रपंचातून थोडी माझ्या विचारांना सूट मिळेल. आणि आपण थोडा म्हणजे आठवड्यातून 1 तास किंवा मनुष्य काय बायका करत असतील की मी देवळात रोज जाते नेम, पूर्वी काय करत असत मग बायका नेमधर्म करायच्या. मग कधी करणार त्या नेमधर्म? वर्षभर जरी जमलं नाही मग निदान चातुर्मासात तरी, चातुर्मासात सगळे चातुर्मासाचे 4ही महिने नाही जमले मग निदान श्रावणात तरी, अशा पद्धतीने ते करायच्या. मग त्याच्यात सुद्धा काय करायचं की मी एकभुक्त राहीन असं म्हणायचं, मी उपास करीन असं म्हणायचं. मग एकभुक्त राहण्यामध्ये काय असतं की एका वेळेला जेवायची सूट आहे. मग त्या एकदा जे जेवायचंय तर तेव्हा मग मी देवाला जाऊन आल्याशिवाय जेवणार नाही. मग मंदिरापर्यंत जाणं म्हणजे ही पायांना आपल्या थोडासा एक कुठेतरी व्यायाम आहे. त्याच्यातून रोजची तप, त्याला त्यांनी शब्द दिलेला आहे. तप म्हणजे काय की झीज पाहिजे शरीरात, कुठेतरी झीज हवी. दोन्ही वेळेला मनसोक्त जेवायचं नाही, हे झीज आहे, हे तप आहे. मग पायांना काय आहे, देवळात गेल्याशिवाय देवाचं दर्शन घेतल्याशिवाय जेवायचं नाही. मग पायांना पण एक अटकण झाली. हातांना काय आहे की मी घरातल्या सगळ्या लोकांचं करीन आणि मग मी खाईन, ही हातांना सेवा झाली. अशा पद्धतीने डोळ्यांना काय आहे, सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया, मी रोज त्याचं दर्शन घेतल्याशिवाय खाणार नाही. असं आपल्या पंचज्ञानेंद्रियांना पंचकर्मेंद्रियांना आपण जर चांगल्या चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून जर का समजा चांगलं काहीतरी व्रत धारण केलं तर भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला हळूहळू कुठेतरी दिसतो. आणि हा कधी कळतो? तो श्रवणातून कळतो. श्रवणाचे फळ क्रिया पालटे तात्काळ. जो करतो ना तर तो सांगतो की मी असं असं करत असतो, पण तो कुठे आपल्याला भेटतो? आपल्याला कोण भेटतो? अरे मी आत्ताच गाडी घेतली बरं का असं सांगणारा आपल्याला भेटतो. आपल्याला परमार्थ करणारा भेटला पाहिजे. हे आपलं स्वतःच तिथे जाऊन मिळवायचं असं इंगित आहे आणि आपण ते करत नाही. आपण आपला जो आपलं सर्कल काय आहे त्याच्यात आपण असतो आणि त्यामुळे आपण त्याच्या बाहेर जेव्हा पडत नाही तेव्हा आपण परमार्थाची वाट रुळलेली ती चालायची आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण तो मार्ग पत्करावा. संत जेव्हा सांगत असतील ते ऐकावं. संतांचं सांगितलेलं जर का ऐकलं तर सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. त्यांनी घालून दिलेले की भगवंताकडे जा, त्याच्याकडे पहा. आता त्याच्याकडे पाहिल्यानंतर काय म्हणतील लोक की आम्हाला काय ती नुसती ती विठ्ठलाची दगडी मूर्ती तर दिसते, काय आहे त्याच्यामध्ये? मग त्याच्यात देव दिसला पाहिजे असं जो प्रकरण आहे ना तर ते आपल्याला का दिसत नाही? मग ते तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वरांना कसं दिसतं? तर त्यांचं काय अभंग आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंग. जो मी तुझं पाहे, हा जो शब्द आहे ना तो खूप महत्वाचा आहे. तुम्हाला गंमत सांगते,
ध्रुव जेव्हा तपश्चर्येला बसला होता, नारदांनी सांगितलं होतं तू अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती सतत राहू दे आणि म्हणत राहा वासुदेव वासुदेव, असा जप करत राहा, वासुदेवाय नमः वासुदेव. तर ध्रुवाला त्या आपल्या अंतःकरणातल्या मूर्तीची इतकी सवय झालेली होती की त्याचे तपश्चर्य पूर्ण झाल्यानंतर खरंच विष्णू त्याला भेटायला येतात आणि समोर उभे असतात. पण तरीही त्याला कळत नाही की देव आपल्या समोर आलेले आहेत, कारण अंतःकरणातली मूर्तीच त्याला खरी वाटत असते. मग भगवंत काय करतात, अंतःकरणातली मूर्ती त्याची लुप्त करतात आपली स्वतःची, आणि मग तो डोळे उघडतो. ते नुसते सुद्धा नाही, खूप सुंदर वर्णन आहे भागवतामध्ये. त्याच्या गालाला आपल्या हातातला शंख लावतात ते, बरं का, विष्णू. आणि मग त्याला अशी जाग येते त्याच्यातून, आणि तो बाहेर पाहतो तर इथली मूर्ती गेलेली आणि समोर भगवंत उभेत, असं ध्रुवाला दिसतं. मग हे काय आहे, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, ही काय आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी अंतःकरणामध्ये आतापर्यंत तुला सांभाळलो, तोच मला तू समोर दिसला पाहिजेस, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काय झालं की भगवंत हा काय आहे, भगवंत हा आरसा आहे. आपण अंतःकरणात भगवंताची कशी बरं तपश्चर्या केली होती, तो भगवंत आपल्याला समोर दिसतो. त्याच्यासाठी काय पाहिजे, आत आधी हरी पाहिजे. हरी कोंडीला, मी हरी कोंडीला, आत हरी कोंडीला. मी माझ्या अंतःकरणात हरीला कोंडून ठेवलं पाहिजे, तेव्हा मला सगळ्या जगामध्ये तो दिसणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग हे सगळं कळणार कधी, तर तुम्ही त्या पंथात गेलात, त्या लोकांशी बोललात, तुमच्या कानावर ते पडलं पाहिजे, तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसलं पाहिजे. मला काय व्हायला पाहिजे, माझी पंच ज्ञानेंद्रिय भगवंताकडे लागलेली असली पाहिजे. मी ज्ञानेंद्रिय म्हणते, आधी ज्ञानेंद्रिय लागू द्या, मग कर्मेंद्रियांना उपदेश होतो की तुम्ही करा, माझ्या हातांना तुम्ही हे करा, माझ्या पायांना तुम्ही हे करा. आधी काय आहे, डोळ्यांना मला ती मूर्ती दिसली पाहिजे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. डोळ्यांनी आपल्याला देव दिसावा, कानांनी मला देवाचंच वर्णन ऐकायला मिळावं, अशा पद्धतीने आपली ज्ञानेंद्रिय सतत भगवंताचं जर का अनुष्ठान ठेवतील, तर कर्मेंद्रिय भगवंताकडेच प्रवृत्त होतील. कर्मेंद्रिय स्वतःहून प्रवृत्त होत नाहीत. माझ्या हातांनी माझ्या पायांनी मंदिराचीच चाल चालावी असं मी स्वतःहून पायांना माझ्या वाटत नाही. मग माझ्या पायांना कधी वाटेल, माझं मन सांगेल. माझं मन कधी सांगेल, माझ्या ज्ञानेंद्रियांमुळे सांगेल. की त्याच्यातच 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 गुरफटलेलं राहिलं तर त्या मनाला ती सवय लागते. आणि मनाचं एक आहे की ज्ञानेश्वरांचीच ओवी आहे की वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव. तिला अवयव असलेली ती एक कल्पना आहे मन म्हणजे. मग तुम्ही काय करायचं की मनाला, या मनात त्यांनी ते पण सांगितलंय पुढे की मन जरी असं वाईट असलं तरी या मनाचं एक निके, काय की त्याचं एक चांगलं आहे. काय चांगलं आहे मनाचं, की ते देखील या ठाया सवके. त्याला एखादी वस्तू जर आवडली ना तर सवकतं ते, मला हे पुन्हा पुन्हा पाहिजे वाटतं. म्हणजे नामदेवांना कसा पांडुरंगा हवासाच वाटत होता, तुकारामांना सारखा पांडुरंग हवासाच वाटत होता, तर मला सुद्धा पांडुरंगच हवासा वाटला पाहिजे. मला एखादा ग्रंथ आवडत असेल असं वाटलं पाहिजे की मी याच्यात आत आत शिरले पाहिजे म्हणून. तर मला चांगल्याची गोडी लागावी, हे कधी होईल, तर माझ्या मनाला, या मनाचे एक निके, ते देखील या ठाया सवके. त्या मनाला तिथेच राहण्याची माझ्या मनाला सवय मी करायला पाहिजे. मग माझं मन कुठे जातं, माझं मन इकडे तिकडे जातं. मग ते इकडे तिकडे जे गेलेलं आहे ते गोळा करून या ग्रंथात मी जर का त्याला गोडी लावली तर पुन्हा पुन्हा ते ग्रंथच उलगडेल, कारण ते देखील या ठाया सवके, ते पुन्हा पुन्हा तिथे राहणार आहे. पण तुम्ही त्याला ती सवय लावा, असं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानेश्वर महाराज काय, सगळेच संत सांगतात. हीच गोष्ट एकनाथांची आहे, तीच गोष्ट तुकारामांची आहे. प्रत्येक संतांनी आपल्याला वळण लागावं म्हणून ते मार्ग दावून या गेले आधी दयानिधी संत ते, त्यांनी हा मार्ग आपल्याला घालून दिलेला आहे. पालखी काय आहे वेगळं, पालखी म्हणजे हेच आहे की आम्ही पंढरपूर पर्यंत चालतो, चला आमच्या बरोबर. मग आपल्या पायांना ती सवय होते. अशा पद्धतीने आपण एक एक गोष्ट संत जेव्हा सांगत असतात
तेव्हा करत असतो. मार्ग लावून या गेले आधी दयानिधी संत ते दयेचे निधी आहेत, सागर आहेत. त्यांनी आपल्याला घालून दिलेली जी पावटी आहे, मार्ग आहे, तो आपण चालत पुढे पुढे जावं. मग नवविधा भक्ती आपल्याला हळूहळू श्रवणापासून सुरुवात होते. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. त्या आत्मनिवेदनापर्यंत एकदा गेलो की तो जो परमात्मा आहे तोच माझ्याही शरीरात वसलेला आहे. माझेही शरीर होता तो, म्हणजे आपल्याला पत्ताच नव्हता इतके दिवस की तोच माझ्या अंतरंगात बसलेला आहे. कधी कळतं? तिथपर्यंत येऊन पोहोचलं तर कळतं, आत्मनिवेदनापर्यंत. मग ते कुठून सुरुवात होते? ती श्रवणापासून. म्हणून श्रवणाचे फळ क्रिया पालटे तात्काळ. आणि आपली जेव्हा कर्म बदलतात, हळूहळू ती तमोगुणातून रजोगुणातून सात्विक कर्म व्हायला लागतात, तेव्हा आपोआप आपली पावलं भगवंताकडे, भगवंताच्या सेवेकडे, भगवंताच्या गुणवर्णनाकडे अशी वळतात. आणि मग हळूहळू भगवंताचं गुणवर्णन जेव्हा आवडायला लागतं, तेव्हा हळूहळू त्याचं कार्य आवडायला लागतं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी, अशा पद्धतीने आपल्याला त्यांची चरित्र आवडावी लागतात. आणि मग ते एकदा कळायला लागलं, आवडायला लागलं की मन त्यात रमतं. आणि मग मन गाडी घोडा बंगला मागत नाही. मग मन काय मानतं? मला पांडुरंग दिसला पाहिजे, मला ज्ञानेश्वरी समजली पाहिजे, मला समर्थांनी इतक्या सोप्या ओव्यातून काय सांगितलं ते समजलं पाहिजे. असं जेव्हा मन म्हणतं, तेव्हा आपण सुधारण्याच्या मार्गावर लागलो असं समजायचं. आणि हा मार्ग कोण दाखवतं? तर गुरु दाखवतात. म्हणून आपण या गुरुगीतेचा अभ्यास करायला घेतलेला होता. हरी विठ्ठल. कसं वाटलं? ताई खूपच थांबतीये छान मी. संवाद होता आजचा. रोजचाच हा म्हणजे तुम्ही जेव्हा जी सुरुवात केली तीच खूप छान होती. एकनाथ हा महाराजांची अगदी दुर्मिळ माहिती आमच्यापर्यंत पोचते आहे त्यांच्या अभंगातून. आणि जे हो जिभेचं उदाहरण होतं ते तर खूप सगळ्यांना भावून गेलेलं आहे मला असं वाटतं. खरंच सुंदर विवेचन असतं ताईंचं. आपण आणखीन ही पोस्ट सगळ्यांपर्यंत शेअर करावी. जी जिभेचं हो उदाहरण तुम्ही दिलं की रामनाम हे जिभेवर ठेवावं म्हणजे ओसरी आणि आतली खोली उजळून जाईल. फारच सुंदर ताई. सगळेच उदाहरणं हो, खूप छान कारण होते. ती कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. हा, खरी ती गोष्ट. बोलते पण आणि खाते पण ना. म्हणून आतून बाहेर हे जे आपण उदाहरण दिलं. हा दोन्हीकडची रहदारी चालू आहे. म्हणून हा, तिथे नाम ठेवावं, राम नाम. हा बरोबर. रहदारी हा शब्दच आम्हाला अंडरलाईन करायचा आहे की खरंच. हो आहे. अगदी अगदी. तसंच आहे ते, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दोन्ही आहे. तेवढं एकमेव इंद्रिय असं आहे की जे ज्ञानेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. जीभ खाते बरोबर आहे. पण आणि जीभ बोलते पण, असं आहे. म्हणून आणि देवाने किती सोय ठेवली पहा आपल्याला. किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्यांनी सगळं बसवून दिले त्याच्यात. खातं सगळं तिथेच आहे. बघायचं, ऐकायचं, सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत. आणि खरं याच्यात आपलं काय आहे बरं? आपण काही केलेलं नाही. सगळं त्याचं करणं आहे. त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आणि तरी आपल्याला अभिमान किती, गर्व किती. आणि तोच कशाचा असतो मला कळतच नाही. खरं भगवंता व्यतिरिक्त दुसरं कोणी काही करू शकत नाही. छान, मला बरं वाटलं पण. हा, चांगलं आम्हालाही वाटलं. खूप आनंद झाला. अभंगातून अध्यात्म खूप काही हो शिकवणार आहे ताईंच्या वाणीतून. हो. अमोघ अशी नाही, माझी वाणी नाही सतत. वाणी सगळी संतांची आहे. माझं काही नाही हो. काही पण नाही. तुम्ही पोहोचवत आहात हो आमच्यापर्यंत हो हो. अगदी प्रामाणिकपणे. तर हं. 8 मे पर्यंत ताई संवाद साधणार आहेत. आपण हो सगळ्यांना सांगा आणि हो आमंत्रण द्या. हो. खूप धन्यवाद न नक्की. म्हणता कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही कृपया आपला ऑडिओ व्हिडिओ सुरू करून संवाद साधू शकता. तसा हात जर आपण हो. इथे म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून आपण हँड रेसची बटन दाबली तर आपण सहज आम्हाला हं. कळेल की आपल्याला बोलायचंय. म्हणजे आपलं नाव घेण्यात हं. येईल. आपण बोला. ताईंनाही बरं वाटेल. पण आत्ता कोणाला काही शंका आहेत? आता काही शंका असेल तर कृपया सांगावी. बोला. छान, कळलेलं दिसतंय सगळं. नमस्कार. शंका नाहीये. हा. शंका नमस्कार. नाही आहे. पण आपल्या वाणीतून जे अभंग गीता आहे साकारली आपण, हा तर त्याबद्दल आता काही शब्द नाहीच वर्णन करण्यासारखे, कारण वेगवेगळे उदाहरणं देऊन मध्ये मध्ये कविता वगैरे आपण आम्हाला ऐकवले आपल्या मधुर वाणीतून.
तर ते हो खूपच छान. संन्यासाची गोष्ट, अजगराचे उदाहरण, कर्मेंद्रिय, हो ज्ञानेंद्रिय सर्व काही इतकं भरपूर झालंय की आता काहीच बोलावंसं वाटत नाहीये. खूप छान ताई. खूप छान. छान छान धन्यवाद, छान धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद. बरं वाटलं. हा जय श्री बाय. जय जय श्रीराम.